बुलेटिनमध्ये स्वागत। एक मोठी बातमी आहे, नागपूरमधून ती बातमी येते। काटोल तालुक्यात राऊळगाव इथल्या स्फोटक बनवणाऱ्या एका कंपनीमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाला। मृतांचा आकडा वाढेल अशी भीती आहे। 18 कामगार यात जखमी झालेले आहेत। जखमींना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचार त्यांच्यावर सुरू आहेत। पण हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाही। राऊळगाव इथं स्फोटक बनवणारी ही कंपनी होती। प्रोडक्शन हे वेगळं आहे आणि कमर्शियल एक्सप्लोसिव्ह प्रोडक्शन हे वेगळं आहे। डिफेन्स प्रोडक्शनच्या नावाखाली अनेक सूट मिळते, अनेक नियमांची बगल मिळते। त्यामुळे याचाच फायदा घेत कमर्शियल एक्सप्लोसिव्ह खाण कामामध्ये, पहाड फोडण्यामध्ये, टेकडी फोडण्यामध्ये जास्त वापरतात। तर दोन्ही वेगवेगळे नियम असले पाहिजे। ही बारूद जी विहिरीच्या खाणकामासाठी लागते किंवा एखादी काही आपल्याला मोठी टेकडी फोडायची आहे त्यासाठी लागते, अशी बारूद या ठिकाणी या बारूद कारखान्यात तयार होते। त्याच्यामुळे राज्य शासनाने खरोखरच त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि असे या दुर्घटना पुढील काळामध्ये होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे। हिंदी में जानना चाहेंगे, आज जो हादसा हुआ क्या किस तरह से देखते हो, क्या कहना चाहो? आज नागपुर के नज़दीक काटोल तालुका में जो एक्सप्लोजिव यूनिट है यहाँ पे SBL, उसमें बहुत बड़ा बारूद का हादसा हुआ है, एक्सप्लोजन हुआ है। अभी तक की हमारी जो जानकारी है उसमें 17 हमारे जो वहाँ के कामगार थे, ज़्यादा करके उसमें महिला थी, वो मृत्युमुखी उसमें हुई है। ये पूरे एरिया में नागपुर के ये पूरे नागपुर कोंडाली एरिया में या काटोल तालुका में बड़े तादाद में करीबन 10 बड़े यूनिट एक्सप्लोजिव के, 10 बड़े बारूद कारखाने यहाँ पे हैं। और इस यहाँ पे अक्सर अभी 1-1.5 साल पहले चामुंडी एक्सप्लोजिव करके वहाँ पे इसी बातमी बीडमधून आहे। बीड शहरातील 2 राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा वाद मिटवण्याकरता सुरू असलेल्या बैठकीत अचानकपणे दोन्ही गटाचे समर्थक आले आणि मारामारी झाली। यामध्ये एका दैनिकाच्या कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे। मारहाणीची घटना देखील घडली। बीड शहरातील अतिशय गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने मोठी गर्दी जमा झाली। याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल होत गर्दी पांगवली। दरम्यान हा सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय। आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। नागपुरातील न्यू नरसाळा भागामध्ये मोठी आग लागली आहे। पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या प्लास्टिक पाईपला आग लागली। आग नेमकी कशामुळे लागली हे समोर आलेलं नाही। अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले। आगीत कुणीही जखमी झालेलं नाही। पाईप जळल्याने मोठं आर्थिक नुकसान मात्र झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये कार जळून खाक झाली आहे। रावेर बुऱ्हाणपूर या हायवेवर धावत्या कारने पेट घेतला। कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। रावेर तालुक्यातील वाघोड गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे। रावेर बुरहानपुर रोड, गाड़ी जल चुकी है। वो बड़ी गाड़ी गाड़ी